35 ते 40 वर्षांपूर्वीचा हाच तो दिवस, जेव्हा संघाच्या एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने 21 वर्षाच्या देवेंद्रला स्कूटर काढायला सांगितली. निमित्त होतं हनुमान जयंतीचं. दोघेही नागपूरच्या तेलखेंडी हनुमान मंदिरात मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी निघाले होते. ते ज्येष्ठ स्वयंसेवकानं 21 वर्षाच्या देवेंद्रला मारुतीरायाच्या दर्शनासाठी आणलं होतं, कारण आपण राजकारण करावं की वकिली करावी यात द्विधा मनस्थितीत असलेल्या देवेंद्रमधील धगधगती आग त्यांनी आधीच ओळखली होती. राज्याच्या भविष्याचा विचार करणारा, ज्याच्यामध्ये सामान्यांसाठी काम करण्याची तळमळ आहे, ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, अशा देवेंद्रनं राजकारणात यावं ही त्यांच्या सोबतच संघात आणि राजकारणात काम करणाऱ्या नागपुरातील बऱ्याच ज्येष्ठ मंडळींची इच्छा होती. तेलखेंडीच्या हनुमान मंदिरात पोहोचताच त्यांनी हार, फुलं आणि नारळ घेतलं आणि दोघेही गर्दीतून वाट काढत मंदिरात आले. बाळा, नारळ फोड, पण त्याआधी मला एक वचन दे. नारळ फोडल्यावर मी जे काही सांगेन ते तुला ऐकावंच लागेल. ते आपल्या हातात असलेला नारळ देवेंद्रच्या हातात देत म्हणाले, हे आपल्याकडे असं काय मागणार आहेत? एखादं काम करायला सांगतील किंवा आपल्याला वजन कमी करायला बोलतील असा विचार करून त्यानं त्यांना लगेच होकार दिला. नारळ फोडला गेला आणि इथूनच सुरुवात झाली महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची. देवेंद्र, मला माहित आहे